हरे कृष्ण. तर आता मेन आहे आता 12 अध्यायातील तिसरा विभाग. श्लोक नंबर 13 ते 20. यात आता कृष्ण जे सांगतात 1 ते 12 मध्ये काय सांगितलं की निराकारवाद आणि साकारवादामध्ये साकारवाद म्हणजे भक्ती उपासना ही सुलभ आहे आणि श्रेष्ठ आहे. आणि तिथपर्यंत यायला म्हणजे जे चार विविध स्तर आपण पहिले 8 ते 12 मध्ये. आता हे जे भक्तियोगामध्ये भगवंत कसे काय भक्ताकडे आकर्षित होतात, कुठले गुण भगवंतांना आकर्षित करतात भक्ताचे. भगवंत काय म्हणतात की तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. मी भक्ताला मृत्यू संसार सागरातून उद्धार करतो, उचलतो. काय त्यांना आकर्षित करते, त्यांना काय प्रिय आहे भगवंतांच्या म्हणजे त्यांच्या भक्तांमध्ये, त्याचं विश्लेषण इथे आहे. काय म्हणतात भगवंत? अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धीर यो मद भक्त समे प्रिय. हे गुण आहेत भगवंतांना आकर्षित करण्यात. काय पहिला फर्स्ट थिंग, अद्वेष्टा, जो जीवांचा द्वेष करत नाही आणि सर्व जीवांचा सुहृद मित्र आहे. मैत्र, सर्वभूताना मैत्र. करुण एवच, जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे. अनहंकार एव, निरहंकार, स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुखदुःखामध्ये समभाव राखतो, जो क्षमाशील आहे, सदैव तृप्त आहे, आत्मसंयमी आहे, आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थिर करतो आणि दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न होतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. तर हे गुण विकसित कसे होतात? भक्तीमध्ये आपण संलग्न झालो, हळुवारपणे आपली जी मनोवृत्तीने जी आहे कशासाठी, या सेवेने मला भगवंतांना प्रसन्न करायचं आहे, भक्तांना प्रसन्न करायचं आहे, गुरूंना प्रसन्न करायचं आहे, या मनोवृत्तीने जेव्हा आपण करतो तेव्हा हे गुण आपोआप विकसित होतात. आपोआप विकसित म्हणजे ते आहेतच सुप्त अवस्थेत, पण ते जागृत होतात. ते आपल्याला आवरण टाकलेलं मायेचं, आपण मायेचं म्हणजे मी आहे भोगता, ते निघेल, तर हे गुण आपोआप विकसित होते. तर फर्स्ट आहे अद्वेष्टा. तर अद्वेष्टा कसा होईल तो? याच्यासाठी खूप महत्वाचं आहे की भक्त शत्रूशीही वैर करत नाही. तर बेसिकली वैर काय होतं, लोक म्हणा माझ्याशी हे नाही वाईट वागला हे की नाही, की मी मेरा दुश्मन है. तर भक्ताचा दृष्टिकोन कसा असतो प्रत्येक गोष्टी? तर भागवतमधला हा श्लोक सांगितलाय की ब्रह्मदेव म्हणतात तत्तेनुकंपा सुसमीक्षमाणो भुंजान एवात्म कृतम विपाकम. काय म्हणतात ते भगवंत, आपला ब्रह्मदेव, की रुद्वाग वपुर्वीर विरधन नमस्ते जीवेत यो मुक्ती पदे सदाय. की माझ्या जीवनामध्ये जे काही घडतंय ना ते मीच काय केलंय, विपाकम. विपाकम म्हणजे मी कुक केलेलं आहे. तुम्ही स्वयंपाक करता की नाही, गृहिणी स्वयंपाक करता, तर त्या स्वयंपाकामध्ये तुम्ही मस्त झाला म्हणजे फर्स्ट क्लास मीठ हे सगळं सगळं झालं, टेस्टी फूड, मग तुम्ही म्हणा वा आनंद आला काय फर्स्ट क्लास येतो, तुम्हालाच खावं लागतं. पण जर मीठ जास्त पडलं किंवा तिखट जास्त पडलं तरी तुम्हालाच खावं लागतं. कोणी केलेलं आहे? स्वतः. त्यामुळे भुंजान एवात्म कृतम विपाकम. भुंजान म्हणजे खाणे, विपाकम म्हणजे कुक करणे. आपणच आपल्या पूर्वजन्मी काय केलेलं आहे, ते सगळं व्यंजन म्हणजे आपलं कर्म तयार केलेलं आहे, ते आपल्याला खायचं आहे, आपल्याला ते भोगायचे आहे. पण कृष्ण, काय अनुकंपा कृष्णाची, काय कृपा, कंपॅशन एवढी आहे की भगवंतांनी जे वाईट कृत्य आपले खूप मोठा परिणाम होणार होता ते कमी करून टाकले. स्वतः उदाहरणार्थ एखादा मुलगा नापास झाला, तर पहिले त्याच्या वडिलांना कळलं तर त्याला लाल करतील मारून मारून. पण आई आले तर ते एक जोरात एक मारेल, नंतर तुला सांगितलं तर अभ्यास केला होता, तर एकाने काय झालेलं आहे, एकच झापड बसली म्हणजे ठीक आहे मी सांभाळून घेतात. पण माहीत पडलं असतं तर तिथे नो भाषा, पहिले खूप मार भेटला. तो टोकन काय मिळालंय? टोकन. टोकन म्हणजे छोटा शिक्षा तर भेटलं पाहिजे ना काही, नाही तर त्याला तो हे नाही म्हणत. तर ती भगवंताची अनुकंपा आहे.
तर जो भक्त या दृष्टिकोनातून बघतो की माझ्या जीवनामध्ये दुःख काय येतात आहे, माझ्याच कर्मामुळे, पण तरी भगवंत ते कमी करतात आहे त्याचा परिणाम, तो व्यक्ती काय होऊ करू शकतो, भगवंतांना प्राप्त करू शकतो. आलं लक्षात, त्याचा जो, त्याला मुक्ती मिळणे त्याचा हक्क आहे. आलं लक्षात, त्याला ऑटोमॅटिक भगवंत मुक्ती देतो. तर हा अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुणा, खूप, हे खूप महत्वाचे गुण आहेत. निर्मम म्हणजे काय, की भक्त हा शारीरिक दुःखांना आणि कष्टांना जास्त महत्व देत नाही, कारण त्याला ज्ञान आहे की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. तर ही देहात्म बुद्धी जी आहे त्याच्यात तो मिथ्या अहंकाराने त्याला आसक्त राहतो. दुःख आहे किंवा सुख आहे, हे काय उन्हाळा पावसाळ्यासारखे आहे. आपण बघितलं दुसऱ्या अध्यायामध्ये आगमा, काय म्हणतात त्याला, काय श्लोक आहे आपला तो, आगमा अपायनो अनित्यास्ताम तितिक्षस्व भारत. तर उन्हाळा पावसाळा काय आहेत हे एका शीतोष्ण सुख दुःखदा. असं बरोबर, असं होतं, काय प्रॉब्लेम नाही. मात्रा स्पर्शास्तू कोणते, की मात्रा स्पर्शास्तू म्हणजे काय, हा सेन्स परसेप्शन म्हणजे इंद्रिय विषय आणि इंद्रियाचा संपर्क जेव्हा होतो, त्याच्यावरून काय होतं, आपल्याला सुख दुःखाची जाणीव होते. अलग लक्षात. तर उन्हाळा तोच आहे, पण कडक आहे तर आपल्याला ऊन लागत आहे. अलग लक्षात. तर पाणी तेच पाणी आहे, उन्हाळ्यात वाटेल हवा मस्त वाटतंय, कारण काय बाहेर उष्णता आहे. पाणी तेच आहे, पण हिवाळ्यात ते, अरे बापलं थंड आहे. तो सेन्स परसेप्शन. पण जो अं, धीर पुरुष आहे, जो समजतो की हे शरीर, शरीर म्हणजे इंद्रिय आणि इंद्रिय विषयांचा संपर्क आहे, मी आत्मा आहे, तो आगमा अपायनो अनित्यास, तो म्हणतो तसंच उन्हाळा पावसाळा येत जात राहतो, त्याचप्रमाणे सुखदुःख येत राहतो. ताम स्थितिक्षस्त भारतात तो ते टॉलरेट करतो. आलं. तर ते त्याला म्हणतात निर्ममो. अशामुळे तो तर हे गुण जे आहे भगवंतांना काय करतात, आकर्षित करतात, अत्यंत प्रिय आहेत असे जो व्यक्ती हे करतात. यस्मान्नोद्विजते लोको लोकान् उद्विजते च यः हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो यः स च मे प्रियः. काय दुसरं, की ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही. उद्विग्न होत नाही म्हणजे चिडत नाही, म्हणजे अरे हा आला, असं म्हटलं कोणी, अरे, किंवा जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, किंवा कोणी म्हणाला आणि हा भक्त असं म्हणत नाही की अरे हा आला तेव्हा संताप होतो. तर त्याच्यामुळे दुसऱ्याला संताप होत नाही, किंवा त्याला दुसऱ्यामुळे संताप होत नाही. जो हर्ष दुःख भय चिंता यामध्ये समभाव राखतो तो मला अत्यंत प्रिय आहे. तर भक्त असा आहे की तो आंतरिक एवढा भगवंताशी कनेक्टेड आहे की बाह्य ज्या गोष्टी त्याला क्षुब्ध करत नाही. तो लोकलमध्ये बसला असेल समजा, तिथे सगळ्या भांडणं चालू आहे, कोणी गाणे ऐकताय, जोरात लावताय, कोणी फोन म्हणताय इसका भाव क्या मैंने बोला था असं, हे सगळं चाललंय, कोणी झोपताय घोरताय, तरी तो आरामात आपलं भगवंत ध्यान करू शकतो, भगवंतांचा माळा करू शकतो किंवा चिंतन करू शकतो, कारण तो शुद्ध होत नाही तर. पण तो कनेक्टेड नसेल, तो अरे चुपचाप बटन ना तुम क्यों चिल्ला रहे हो, कारण की आंतरिक कनेक्शन नाही आहे. तर असा जो व्यक्ती जो, ज्याला प्रभात काय लिहितात की ज्याला सुख मिळालं तो तर नाचायला लागत नाही, आणि दुःखाला तर तो एकदम सगळे भक्ती म्हणून भाव विभोरून रडत बसत नाही, शुद्ध होत नाही, त्याच्यासाठी समान आहे. तो कुठल्याही भौतिक परिस्थितीमुळे विचलित होत नाही, तो भगवंतांना प्रिय आहे. अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथ सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो, जो शुद्ध कुशल
चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत् प्रयास करीत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. त्याला तर प्रभुपाद काय लिहितात की जर कोणाला धन दिलं तर ते मिळवण्यासाठी तो धडपड करत नाही, हे की नाही. तर त्याचा मेन काय भक्त कोण आहे, जो भगवंताच्या कृपेने जे काय त्याला मिळत आहे त्याच्यात तो सुखी राहतो. तो काय रे, त्याला मला खूप मोठी धनप्राप्ती झाली म्हणून तो हुरळून जात नाही. तो आपली दैनंदिन कार्य करतो. कशासाठी? त्याचा मेन उद्देश आहे की भगवंतांना संतुष्ट करणं. हे सगळं मी त्यांच्यासाठी करतो, तर याच्यात तो दक्ष असतो. तर जोपर्यंत तो अंतर्बाह्य बाह्य दक्ष नसेल, पवित्र नसेल, बेसिकली शुद्ध नसेल, तर तो दक्ष राहू शकत नाही. मी काय करतो, आपण बघा जनरली सेवा करताना आपण बघू की हे मला बघतात की नाही लोक, की मला हार घातला म्हणजे ही सेवा ही सेवेचा मेन उद्देश चालला दिला की मी काय करतोय, मी हे सेवा चालली आहे. नाही नाही अरे मला कोण माझ्याबद्दल कोणी वाईट तर म्हणत नाही, तर तो स्वतःचा हे झालेला आहे, काय म्हणतात त्याला, अं, तो फोकस जो आहे तो सेल्फ झाला आहे, इगो इगो. तर तसं नाही पाहिजे. तो दक्ष पाहिजे, मी काय करतो, मी भगवंतांना प्रसन्न करतो. त्याचा वैदिक शास्त्रावर दृढ विश्वास असतो. आणि तो काय उदासीन आहे. उदासीन म्हणजे प्रॉब्लेम काय होतो की भक्ताने कुठल्याही पक्षाची बाजू घेतली नाही पाहिजे, कारण तो एकाच घेतली तर दुसरा काय म्हणेल, तर चिंता होईल. म्हणून तो चिंतामुक्त का असतो, तो कोणाचीच बाजू घेत नाही, कुठल्याच पक्षाची बाजू घेत नाही. हे राईट आहे, हे रॉंग आहे, तो म्हणतो मला क्षमा करा, तुम्ही भांडत राहा, कोण राईट कोण राईट. नेक्स्ट काय आहे की गतव्यथ म्हणजे दुःख मुक्त आहे तो. व्यथ म्हणजे व्यथा, चिंता, दुःख. गत म्हणजे नाही, मुक्त आहे. कारण तो शरीर हीच एक उपाधी आहे जाणून शारीरिक दुःखापासून मुक्त असतं. काय झालेलं आहे की शरीर ही एक उपाधी आहे, मी नाहीये शरीर. मी पुरुष, तो म्हणतो पुरुष स्त्री हे उपाधी आहेत, आत्मा हा सेम आहे. तर म्हणून तो शारीरिक दुःखापासून मुक्त असतो आणि भक्तीला प्रतिकूल असणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा तो स्वीकार करत नाही. तर त्याला आता समजा, आता विचार करा, लोक म्हणतात घर बांधायचं खूप, घर ते म्हणतात घर बांधा किंवा लग्न करा. म्हणजे घर पाहावे बांधून, लग्न करावे बघून, म्हणजे विकास त्यात खूप त्रास असतो, हे की नाही. तो अनावश्यक त्रास असेल तर तो घेत नाही. और मला छोटच बांधून टाकू आपण, आपलं काय शरीर आणि आत्मा सुदृढ राहण्यासाठी जेवढं पॉसिबल आहे तेवढं घ्यायचं. पण मंदिर बांधायचं आहे तर त्यासाठी तो सर्व श्रम करायचा. कारण कशासाठी बांधतोय तो? भगवंतांच्या संतोष. तर माझ्यासाठी मी जास्त करणार नाही. असा भक्त भगवंतांना प्रिय आहे. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान यह समे प्रिय. जो हर्षित होत नाही, दुःखही करत नाही, शोकरहित, शोकही करत नाही आणि आकांक्षाही करत नाही, आणि शुभाशुभ गोष्टींचा त्याग केलाय त्याने, तो भक्त मला अतिशय. तर इथे काय लिहिलं आहे की सर्व आरंभ परित्यागी, म्हणजे सगळ्या गोष्टी आरंभ करण्याआधीच तो काय करतो, इच्छा, त्याचा फळाची इच्छा करण्याचा त्याग करून टाकतो. सकाम कर्मी तो पहिले विचार करतो कितना आएगा, मग काम सुरू करतो. लेकिन इन्व्हेस्ट किया तो कितना माल आहे. पण भक्त म्हणतो सर्व आरंभ परित्याग, तो आरंभ करण्याआधीच परित्याग करतो की मला काय मिळाल, मला नाही पाहिजे. हे कृष्णाचं असं सर्व शुभ अशुभचा पाप कर्मांचा त्याग करतो तो. म्हणून तो काय भगवंतांना प्रिय आहे. तर शुभ अशुभ कसं ठरवणार? तो म्हणतो अरे मला ना हे ही सेवा जी आहे ना मस्त फर्स्ट क्लास, याला काय आनंद मिळतो मला, म्हणजे बेसिकली. पण आणि दुसऱ्या सेवेने मला त्रास होत आहे, म्हणजे बेसिकली. पण ही भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी मला दिलेली आहे, तर ती त्यांच्या संतुष्टीचा त्रास आहे मी सहन करेन. आलं लक्षात? आणि ही कशासाठी आहे, याने मला काय मिळत आहे, मला आनंद मिळत आहे, तर त्यासाठी मी आसक्त राहणार नाही. तर हे खूप महत्वाचं आहे.
शेवटी त्याच्या भक्तीमध्ये कोणती गोष्ट बाधक ठरत नाही, हे महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? त्याला शुभ आणि अशुभ या गोष्टी तो भक्तीमध्ये त्याच्या सेवेमध्ये बाधा नाही टाकत. थोडं अरे हे अच्छा आहे तर त्याला असंच करू, हे बुरा आहे त्याला म्हणजे करणार नाही. सेवा करणार अशा प्रकार. समशत्रू च मित्रे च तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जित तुल्य निंदा सुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नर. आता आपण बघू की हे पुष्कळ रिपीट झालेलं आहे. हे ना, परत आला शीतोष्ण सुख दुःखेषु मागे झालेला आहे. यो न रिष्टती न द्वेष्टी न सोचती न कांक्षती. हे का दिलेलं आहे? कारण या भक्ताच्या गुण वर्णनामध्ये पुनरावृत्ती का बरं आढळते? कारण हे खूप महत्वाचे आहे. महत्वाच्या गोष्टी आपण वारंवार सांगतो की नाही, हे करायचं आहे, हे करायचं आहे, काय करायचं आहे, हे करायचं आहे. तर हे निक्षून सांगण्यासाठी याची पुनरावृत्ती होते. इव्हन आपण बघतो दुसऱ्या अध्यायामध्ये 11 ते 30 जे आत्म्याचे गुणधर्म परत परत होतात, हे की नाही? कारण ते आपण कित्येक जन्मानंतर समजू की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. हम्म. नुसतं थेरॉटिकली समजून फायदा नाही, ते ऍक्च्युली अनुभवासाठी ते वारंवार सांगून. ते त्याला काय दिलेलं आहे मेन, की जो मनुष्य शत्रू आणि मित्र याच्यामध्ये समानतेने वागतो, जो मान अपमान शीतोष्ण सुख दुःख स्तुती निंदा यामध्ये समभाव राखतो, जो कुसंगामध्ये नेहमी मुक्त असतो, कुसंगापासून सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो घरादाराची काळजी करत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. तर मेन मानव समाजाचा स्वभाव काय? कोणाची स्तुती करणे, कोणाची निंदा करणे. तर व्यक्ती त्याच्यामध्ये कधी पण आपला भक्त जो आहे तो नेहमी ह्या ज्या लौकिक गोष्टी आहेत निंदा स्तुती यामध्ये तो त्याला सिरियस घेत नाही. तो काय असतो? सहनशील असतो. त्याला स्तुती करा तोही तो स्वीकारत नाही, निंदाही स्वीकारत नाही. आणि मौनम काय म्हटलंय? मौनी. तर मौनी कसं म्हटलंय? कारण तो कृष्ण कथेवाचून काहीच बोलत नाही. तर मौन म्हणजे काय? ऍक्च्युअल मौन म्हणजे नाही की त्याला 1 तास मौन धारण करणे, त्याला मौन नाही म्हणत. भक्तीमध्ये मौन म्हणजे केवळ कृष्ण कथा बोलणे, कृष्ण कथा बोलणे, अथवा बोलू नये, निरर्थक बोलू नये, त्याला म्हणतात मौन. अशा प्रकारे तो आता इथे लिहिलाय की अं, घरादाराबद्दल चिंता करतो, इन द सेन्स त्याला कुठल्याही प्रकारे आपला निवास काय त्याच्याबद्दल त्याला चिंता नसते. कुठं राजवाडा भेटला तरी मला भक्तीच करायची, एका झाडाखाली राहायचं तरी मला भक्तीच करायची. तर ते मेन मुद्दा तो हे करतो, त्याला आकर्षण ठरत. ज्याला आकर्षण नाही तो स्थिर राहत. अलग लक्ष. तर हे जे गुण आहेत प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की या सद्गुणांशिवाय मनुष्य शुद्ध भक्त होऊ शकत नाही. पण हे सद्गुण आपोआपच भक्तामध्ये येतात जेव्हा तो भक्ती करतो. अलग नाही दिला की हराव अभक्त असतो कुतो महद्गुणा. हे खूप लक्षात घ्या की बरेचदा भक्तीमध्ये आल्यानंतर लोक म्हणतात की अरे या भक्तांपेक्षा तर अभक्त बरे आहे, हे खूप क्रोधित होतात किंवा किंवा हे तर शांत आहे. पण भक्त नाही तरी शांत आहे, हळू बोलतात, जे काय असेल. तर त्यावर अ, एक एक लेक्चर मध्ये कोणी महाराज सांगत होते की काय म्हणतात कृष्ण काय म्हणतात की मयी सर्व इदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव की मत्त परतरम नान्यत किंचित असती धनंजया मयी सर्व इदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव. जर मण्याची हार मण्यात काय म्हणतात त्याला, हार बघितला मोत्यांचा हार, तर मोत्यांचा हार मध्ये काय असतात? मोती, हे की नाही? तो मोती महत्वाचे की धागा महत्वाचा, जो मोती धरतो? हा? तर हार बनवायचा तर काय महत्वाचं आहे?
तो धागा नसेल तर त्या मोतीत आपण व्यवस्थित ठेवू शकणार नाही, है की नाही? तर भक्तांमध्ये भक्तियोगी म्हणजे भक्त काय आहे? ज्याला धागा भेटलेला आहे आणि भक्ती करत तर त्याच्याकडे एक 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 मोती येत आहे. सगळे गुण हे समोर मित्र. आलं लक्षात? आणि अभक्त व्यक्ती तो मोती गोळा करताय. आलं लक्षात? त्याला धागा नाही. तर असा व्यक्ती ठीक आहे, तो प्रेम आहे, पण अशी कुव्यवस्था, अशी त्याच्या जीवनामध्ये काय आलेला आहे, अशी समस्या आल्यानंतर तो सगळं विसरून जाईल आणि खून पण करेल, म्हणजे बेसिकली सगळं विसरून जाईल, कारण ट्रेनिंग नाही. तर भक्तियोगामध्ये सगळे अभक्तच भक्तीमध्ये आलेले आहेत. त्यामुळे त्या जेव्हा रूम, आता ही जी रूम आहे सपोज, ही 10 वर्ष समजा उघडली नाही, त्याच्यात किती धूळ होईल. पण दार उघडल्यावर वाटेल अरे स्वच्छ आहे. पण जेव्हा झाडू माराल तेव्हा काय होईल? अरे बापरे, सगळी धूळ येईल. आलं लक्षात? त्यामुळे असंख्य जीव म्हणजे काय म्हणतात, खूप जन्मानंतर आपण भक्तीमध्ये आल्यानंतर इतका कल्मश आपल्या हृदयामध्ये आहे. त्याचा भक्तियोग म्हणजे काय, स्वच्छ करण्याला सुरुवात केली तर काय दिसेल? अरे आता नॉर्मल स्वच्छ होतं माझं हृदय, पण सगळे काय दिसतील? ते निघालात. पण ते बाहेर निघतात म्हणजे ते स्वच्छ होत आहे ते. तर काही भक्तांमध्ये मण्यांमध्ये काय असतील, आपलं त्या हारामध्ये 6 मणी आहे, पण ते शाश्वत आहे, पडणार नाही ते, आणि ते आडेल होत आहेत. तर त्याला दोष न देता म्हणजे अरे मणी म्हणजे त्याला हार तर आहे, बाकीचे धागाच नाही आहे. भगवान म्हणतात मयी सर्व इदम प्रोतम, मी धागा आहे ज्याच्यात सगळे मणी, मणी म्हणजे सगळे काही जे आहेत सगळे जे ओवलेलं आहे. तुमच्या लक्षात? हे म्हणून अपराध म्हणून भगवंत म्हणतात आपीचे सुदुराचारो भजते माम अनन्य, की जो माझा भक्त जो आहे त्याने त्याच्या पूर्व कर्मानुसार त्याच्याकडनं काही झालं, पण तो भक्तीमध्ये काय युक्त आहे, तर तो व्यवस्थित होईल. त्याचा तुम्ही अपराध नका करू, मी आणि तो बघून घेऊ. तर हे जाणणे आवश्यक आहे, हा पॉइंट, की भक्तामध्ये किती दुर्गुण असले तरी तो भक्तिमध्ये स्थित असेल तर त्याचा अपराध करू नये. आणि त्याला त्याच्यापेक्षा अभक्त श्रेष्ठ आहे हे म्हणून आपण आपली दुर्गती करू नये. ये तु धर्मामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते अतीव मे प्रिय. की जो या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करतात जे, आणि मला परमलक्ष्य मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतात, ते मला अत्यधिक प्रिय आहे. भक्ती हे परमलक्ष्य आहे, म्हणून श्रद्धेने पूर्णतया 100% भक्तीमध्ये संलग्न जे होतात ते भगवंतांना अतिशय प्रिय आहे. हे त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. विचार करा, कृष्ण स्वतः अर्जुनाद्वारे आपल्या सर्वांना सांगतात आहे की मला काय प्रिय आहे. आणि जोपर्यंत त्यांना संतुष्ट केलं नाही तर आपण भगवंतामध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी जे सांगितलं ते करण्याचा प्रयत्न करणे हे भगवंत आपल्याला प्रोत्साहन देत आहे. अशा प्रकारे हा 12वा अध्याय ज्यात आपल्याला कळत आहे की अ, हे जे काय आहेत विधी, तर या अध्यायामध्ये आपण बघितलं की भगवंतांनी विधी सांगितले, तू माझं तुझं मन आणि बुद्धी माझ्यावर स्थिर कर, किंवा काय कर, तू माझ्यासाठी कार्य कर, किंवा माझं सर्व कर्म फल त्याग कर. या सगळ्या विधी ज्या आहेत या हळुवारपणे भगवंतांच्या सेवेस प्रति लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. त्यामुळे विधी या भगवंतांना प्रिय आहे. आणि जो व्यक्ती यांचा स्वीकार करतो, ज्या या विधींमध्ये संलग्न, तो भगवंतांना त्याचा भगवंत स्वीकार करतात. म्हणून निर्विशेष उपासना सोडून भक्ती मार्ग स्वीकारावा हे भगवंतांना सांगायचं. अलग लक्षात. तर क्रमिक विधी ही अर्जुनाला नाही सांगितली की तू अरे हळूवार कर. अरे तू त्या आधीच तू भक्तियुगामध्ये आहे, म्हणून तू डायरेक्ट भक्तियोग कर. तू प्रेममय सेवेमध्ये आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करणे, फर्स्ट थिंग, जर भक्ती मार्ग स्वीकारायचा, प्रगती करायची आहे तर काय करायचं आहे, आध्यात्मिक गुरु स्वीकारणे, सत्संग करणे, जो आहे जे आपल्याला काय करतील, प्रोत्साहन देतील भगवंतांच्या
नामश्रवण करायला आणि लीला श्रवण करायला, सेवा करण्याला जे प्रोत्साहन दिलं अशांचा काय करणे, संग करणे. या हवारपणे आपल्याला हे लाभलं तर आपल्याला भगवंतांची भगवंतांप्रती जे सुप्त प्रेम आहे ते जागृत होईल. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात शेवटी की मनुष्याने धारण करत प्राण धारणाकरिता भौतिक पदार्थांची चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण भगवत कृपेने सर्व गोष्टी त्यांना आपोआप मिळून जातात. विचार करा, भगवंत सगळ्यांसाठी देतात आहे. जे अभक्त आहे ते पण, त्यांना पण हवा मिळते, पाणी मिळते, अन्न मिळते. ते भगवंतांना काय करतात आहे, नाकारतात आहे. तर जे स्वीकारतात आहे त्यांचं भगवंत काय नाही पालन पोषण करतात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे हा विभाग संपतो, जिथे आपल्याला बघायचं आहे की भगवंत काय सांगतात, काय काय भगवंतांना प्रिय आहे. अलग लक्षात त्याची नोंद करणे. हरे कृष्णा. अशा प्रकारे आपला हा 12वा अध्याय संपतो. आणि अशाच प्रकारे आपला हा दुसरा मॉड्यूल संपतो, 7 ते 12. हरे कृष्ण.